लेगबायच्या स्वरूपात 2 धावा पळून काढतात. पहिलाच गोलंदाज कुणाल पाटील चांगला गोलंदाज होता. तेच तर्रा टाकलेला गोल चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. फलंदाच्या यष्ट्यांवर आदळला. परिणाम स्वरूपी 2 धावा पळून काढल्या आहेत. 2 धावेने आपला धावफलक मात्र खोल चालू केलंय. संघाचं धावफलक सुद्धा चालू केलंय. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील कारण फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये पण खूप. पुन्हा एकदा कुणाल. हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, परंतु पुन्हा एकदा बीट झालाय. यश मात्र आता मात्र त्याला काही समजत नाही. चेंडू लगातार 2 चेंडू बीट होतोय. फलंदाजाला काही समजत नाहीये. आता मात्र आकाश भोईर थोडंसं कानमंत्र देताना बघूया कानमंत्राचा काही फायदा होतोय का. हा चेंडू मात्र उडवलाय. नक्कीच कानमंत्राचा फायदा झालाय. फलंदाजाच्या बॅटवर मात्र चेंडू आदळलाय. स्वतःचं खातं ओपन करतोय. एका धावेने संघाला नेऊन ठेवतोय. खातं ओपन करतोय. एका धावेने संघाला नेऊन ठेवतोय. 3च्या घरात चांगली सुरुवात म्हणावी लागेल ते पीएसए फॉल्कॉन संघाकडून, कारण 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. आतापर्यंत मात्र 3च धावा लागल्या. त्या फटके मारावे लागतील कारण 4 षटकांचा असणारा सामना. पहिलं षटक षटी राष्ट्रशतक शतक. हा चेंडू मात्र उडवलाय. नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. काव कॉर्नरच्या रिजन मध्ये मारलेला चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. आकाश याने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. नऊ धावा धावफलकावर कुणाल. हा चेंडू ऑफस्टमच्या खूपसा बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र स्वैर घोषित करतात. स्वैर चेंडूने संघाच्या धावसंख्येत भर पडते. एका धावेने अतिरिक्त धावा धावफलकावर लागले आहेत आणि संघाचं धावफलक मात्र दुहेरी दशकात जाऊन पोहोचलंय. 10च्या घरात. बिनबाद 10 अशी सुरुवात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू घेऊन कुणाल. पुढे सरसावून मारलेला प्रयत्न. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक लागलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक मनीष ठाकूर कोणतीही चुकी करणार नाहीये. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाखेरीस पीएसए फाल्कॉन संघाची धावसंख्या आहे ती 1/10. नक्कीच आता आकाशाची जागी भरून काढण्यासाठी एक आयकॉन फलंदाज मात्र उतरलाय. तो पीएसए धुरंधर संघाचा अष्टपैलू खेळाडू सागर पाटील. सागर घरत माफ करा. पारितोषिक लागलेलं आहे. जर त्याने झेल पटकावला तर नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक त्यांचे मित्र संकेत ठाकूर यांच्याकडून डायरेक्ट जीपे केले जाणार आहेत. जसे कॅच पकडाल तसे आपला मोबाईल चेक करायचा आहे. लगेच आपल्याला जीपे होईल. नवीन गोलंदाज मनीष. यश मात्र थोडासा खराब कामगिरी करतोय. मनीष नवीन आलेला गोलंदाज. मनीष पहिला चेंडू चांगला टाकतोय. पहिला चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यांच्या पाठी असणारे यष्टीरक्षक जतीन मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. मनीष पुन्हा एकदा तयार. हा चेंडू मात्र एज लागतोय आणि फलंदाज होतोय बाद. दुसरा हादरा, दुसरा बळी मात्र यश याच्या स्वरूपात लागतोय तो पीएसए धुरंधर संघाला. आता मात्र संघ थोडा अडचणीत सापडलाय. निश्चित तौर से अगर देखा जाए तो अब थोड़ा सा प्रेशराइज पीएसए के धुरंधर थोड़े से
ढेर हो चुके हैं ऐसा लग रहा है। सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर रन बन चुके हैं। स्कोर 10 रन 2 विकेट के नुकसान पे। तो थोड़ा स्पीड अप लीजिए बल्लेबाज। नए जाने वाले मैदान में बल्लेबाज मनीष और नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज है सागर जरंग पाटिल। निश्चित तौर से देखा जाए तो उसके कंधों पे जो पूरा धुरंधर टीम का ये गेंद फिर से आता मात्र पंचांनी बोट वरती केलाय. फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपात. गोल्डन डकचा शिकार झालाय. क्या गेंदबाजी मनीष द्वारा, कप्तान की कप्तानी गेंदबाजी, जबरदस्त गेंदबाजी का नमूना पेश करते हुए नवीन आलेला फलंदाज प्रशांत, नए आने वाले बल्लेबाज मैदान में जाते हुए प्रशांत। निश्चित तौर से उनकी भी बल्लेबाजी बढ़िया बल्लेबाजी है। प्रशांत जी खुने आने वाले नए बल्लेबाज, तो थोड़ा सा मार्गदर्शन करते हुए उनको बल्लेबाज सागर गरात, एक होनहार बल्लेबाज है पीएसए धुरंधर टीम के। थोड़ी सी टीम अगर देखा जाए तो थोड़ी सी लड़खड़ाती हुई पीएसए धुरंधर टीम। तो बढ़िया गेंदबाजी चोर से गेंदबाजी का नमूना पेश करते हुए मनीष ठाकुर ऑन हाईट्रिक। हाईट्रिक की गेंद डालने के लिए तैयार है मनीष ठाकुर। सामने बल्लेबाज प्रशांत कुने। ये गेंद हल्के हाथों से खेलने का प्रयास था, बल्ले का कोई संपर्क नहीं। आती हुई डॉट गेंद, इस डॉट गेंद के साथ स्कोर कार्ड स्थित 10 रनों पे, 3 विकेट के नुकसान पे। नक्कीच मनीष मात्र चांगली गोलंदाजी करतोय. लगातार 4 चेंडू निर्धाव टाकलेत. बघूया या दिवसातील पहिला मेडन षटक टाकतोय का. अजूनही 4 चेंडू आणि धावा मात्र स्थिर 10 धावा. पुढचा चेंडू हा सुद्धा झेल उडालाय. बघूया, सरळ नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू मागे धावून धावा पालून काढतायत दोन्ही फलंदाज. दोन्ही धावेने प्रशांत याचं मात्र खातं ओपन होते आणि संघाला नेऊन ठेवतोय 12च्या घरात. त्यात पण एक शॉट. म्हणजे नक्कीच आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी अशी गत झाली ती फलंदाजी करत असणाऱ्या टीमची. धावा पाहिजे परंतु धावा निघत नाही आहे आणि रन शॉट. एका धावेने धावसंख्येत भर मात्र 11 धावा. प्रशांत यांनी मात्र आता एकच धाव बोलून काढली. एका धावेवर समाधान मानले, कारण त्यांना माहिती आहे पुढच्या षटकामध्ये आपण चांगली फलंदाजी करू शकतो. या षटकामध्ये मनीषाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत 6 चेंडूंमध्ये आपल्या संघासाठी. आता मात्र पीएसए फॉल्कॉन संघ थोडासा वरचढ ठरतोय. निश्चित तौर से अगर देखा जाए तो करण जी, पीएसए फाल्कॉन की जी गेंदबाजी है, क्या जबरदस्त गेंदबाजी है हुई है। निश्चित तौर से रोक लगा के रखा है पीएसए धुरंधर टीम के सामने। अब आए हैं बल्लेबाज स्ट्राइक पे प्रशांत कुने, तो नॉन स्ट्राइक पे रखा है जो एक मशहूर बल्लेबाज है, एक जाने माने बल्लेबाज है सागर। उसको थोड़ा सा नॉन स्ट्राइक पे रहना पड़ेगा, ज्यादा देर तक वो नॉन स्ट्राइक पे रहे तो थोड़ा सा स्कोर पे ऊपर थोड़ा सा चेंजेस नजर आएंगे। निश्चित तौर से आने वाले नए गेंदबाजी चोर से जतीन ऑन बॉलिंग अटैक। ये गेंद फुल टॉस गेंद, ये गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जानी चाहिए थी, लेकिन देखिए ये आती हुई डॉट गेंद। थोड़ा सा प्रेशर, बहुत बढ़िया प्रेशर पीएसए फाल्कॉन टीम का सामने, पीएसए धुरंधर टीम को थोड़ा सा प्रेशराइज करते हुए, क्या बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए। थोड़ा सा फील्डिंग रेस्ट्रिक्शन में चेंज करते हुए, तो थोड़ा स्पीड अप लीजिए पीएसए फाल्कॉन टीम, आपसे निवेदन है आप थोड़ा सा स्पीड अप लीजिए। ऑन स्ट्राइक से फिर से बल्लेबाज प्रशांत कुने। ये गेंद हल्के हाथों से खेला है, सीधी जा रहे
लेग क्षेत्र में 1 रन, पूरे दूसरे रन का कोई प्रयास नहीं है। सागर ने जाना कि हमें ज्यादा से ज्यादा स्ट्राइक रखना चाहिए, टीम को थोड़ा स्कोर कार्ड उभारना चाहिए, तो थोड़ा सा स्ट्राइक रखना जरूरी है। इसी के लिए स्ट्राइक पे आते हुए नए बल्लेबाज फिर से सागर घरात। ये जो बल्लेबाज है ये एक खतरनाक बल्लेबाज साबित हो सकते हैं धुरंधर टीम के। ये फुलटॉस गेंद, ये फुलटॉस गेंद बल्ले पे नहीं आ रहे तो कौन सी गेंद आएगी आपके बल्लों पे? ये ऐसी फुलटॉस गेंद अगर आपके बल्ले पे नहीं आ रही है तो कौन सी गेंद आएगी सागर घरात? नक्कीच मला वाटते थर्ड मॅन रिझन मध्ये सूरज ठाकूर क्षेत्ररक्षणासाठी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु त्यांच्या हाताच्या पंजामधून चेंडू सटकून 2 धावा पळून काढल्या आहेत. असं वाटलं होतं हा चेंडू षटकार जाईल, सागर याच्यामध्ये ती कुवत आहे, ती क्षमता आहे षटकार मारण्याची, परंतु काही हरकत नाही, चेंडू हुकलाय. त्यावर मात्र 2 धावा पळून काढल्या आहेत. फ्री हिटचा चेंडू आहे, बघूया कोणती कामगिरी करतोय सागर. हा चेंडू मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न हुकलाय. सागरच्या देखील बॅटला नीटसा काय बॉल येत नाही आहे. निश्चितच सागरची देखील थोडीशी खराब प्रदर्शन, बहुत ही खराब प्रदर्शन करते हुए सागर अब स्ट्राइक पे आई है। प्रशांत कुने को थोड़ा सा जलवा दिखाना पड़ेगा अपने टीम के लिए, बड़े हिट लगाने पड़ेंगे। ये गेंद फर्नीचर डिस्ट्रॉय, डांडी गुल, प्रशांत कुने के विकेट का पतन। नक्कीच यू मिस आय विल डेफिनेटली हिट या वृत्तीप्रमाणे चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. एक तेज तर्रार गोलंदाजी जतीन याच्या माध्यमातून दांडी उद्ध्वस्त करतोय फलंदाजाची. आता मात्र पीएसए धुरंधर टीमच्या तंबूमध्ये थोडीशी घबराट निर्माण झाली आहे. नवीन फलंदाज शुभम, धावा थोड्याशा कमी झाल्या आहेत, 17 धावा झाल्या धावफलकावर. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये मोठे मोठे खेळाडू आहेत, यज्ञेश शेवेकर, जयंत पाटील, मनीष ठाकूर, त्याचप्रमाणे त्यांचा कर्णधार थोडासा अनुपस्थित आहे, प्रथमेश ठाकूर. हा चेंडू फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला आहे, कॅच तर भेटली नाही, परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होतोय. काय घडतंय? निश्चित तौर से अगर देखा जाए तो मैम थोड़ी सी नाराज आई नजर आ रही है। क्या क्या बल्लेबाज भेज रहे हैं कप्तान, एक जा रहा है एक वापस आ रहा है, कुछ तो करो। जो येतोय तो सलामी देऊन जातोय. मला वाटते पूर्ण संघाला फलंदाजी करण्यासाठी ते हे काहीतरी वृत्ती निश्चित- वापरतायत. निश्चित तौर से प्रेजेंट ही लगाने के लिए जा रहे हैं सिर्फ मैदान में, हाँ, एक हाजिरी लगा रहे वापस आ रहे। स्कोर कार्ड के ऊपर स्कोर 17। लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू सुद्धा सागर देखिए, सागर बघा, सागर कडून टीमला अपेक्षा आहेत, परंतु सागरच अपेक्षांवर खरा उतरत नाहीये. बॉल उगतोय, चेंडू उगतोय. या षटकामध्ये फक्त 4च धावा दिल्या आहेत. अरे नक्कीच धीरेन सारखा फलंदाज आता मात्र तंबूमध्ये आहे. अभी तक धीरेन जैसा बल्लेबाज क्यों रखा है पेवलियन में, कुछ समझ में नहीं आ रहा। क्या रणनीति है, क्या स्ट्रैटेजी है कप्तान की? सागर के ऊपर ज्यादा बोली क्यों नहीं लगी थी, ये अभी वह दिख रहा है मैदान में। कितने डॉट गेंद हुए स्कोरर? सागर 6 गेंदों में सिर्फ 3 रन बनाए सागर ने, वो भी पैर को लग के 1 रन रहेगा। सागर थोड़े से खराब प्रदर्शन, नक्कीच उसमें से 2 गेंद फुल टॉस थी। बराबर बराबर, एक फ्री हिट का गेंद था.
रीड के गेंद पर भी कोई नंबर नहीं आया। पीएसए फाल्कॉन टीम सर, चलो चलो जल्दी फील्डिंग रिस्ट्रिक्शन लगाइए। तो नेक्स्ट मैच विल बी टॉस के लिए आइए। नेक्स्ट मैच पीएसए टाइगर वर्सेस पीएसए मेवरिक्स, इनको चलो एक आखिरी कॉल रहेगा, पीएसए टाइगर्स बनाम पीएसए मेवरिक्स। हे बाय करे ना, चलो दोनों टीम के कप्तान से गुजारिश है टॉस के लिए आइए। नक्कीच गोलंदाजीसाठी सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज सागर लखपती पाटील। पहिला चेंडू टाकल्यानंतर रनअप मध्ये थोडस बिघाड झाल्यामुळे, परंतु काही हरकत नाहीये, त्यांनी चेंडू मात्र चांगला फेकलाय। निर्धाव चेंडूची सांगता चेंडू चांगला मारलाय आणि काय घडलंय त्या मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांमध्ये ठक्कर झाली आणि मात्र पंचांचा नो चेंडूचा इशारा होता। नो +4 म्हणजे 5 धावांचा बोनस मिळालेला आहे ते पीएसए धुरंधर संघाला। 22 धावा लागल्या धावफलकावर, 5 धावेंचा बोनस। आता मात्र अजूनही येणारे 5 चेंडू। निश्चित तौर से मिस्टर 360 शुभम, नेक्स्ट मैच हाई वोल्टेज मैच, शुभम मात्रे मिस्टर 360 कप्तान आ चुके, तो सामने वाले टीम के कप्तान भी आई है संकेत। तो टॉस होने वाला माफ कीजिए, टॉस दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, पीएसए टायगर आणि पीएसए मेवरिक यायचं आहे। टॉस विन करून घेणार आहोत आपण। राहुल सरांना विनंती असणार, आपण यायचं आहे टॉस उडवण्यासाठी। आणि नक्कीच टॉस विन करून घेत आहेत। हेड इज अ कॉल अँड हेड। पीएसए टायगर संघाने टॉस जिंकलेला आहे। आपण त्यांना विनंती करणार होतो, आपला निर्णय काय असेल घालवायचा आहे। फील्ड फर्स्ट। नक्कीच पीएसए टायगर, आपण फिल्डिंग करताना जास्तीत जास्त किती धावांवर थांबू शकणार आहोत या संघाला? 20 ते 30 धावांवर। नक्कीच 20-30 धावा म्हणजे खूपच कमी आहे। तर मी पीएसए मेवरिक संघाकडून सुद्धा शुभम याला विनंती करणार आहे की प्रतिस्पर्धी संघाने आपल्याला 20 ते 30 धावांवर रोखण्याचा टार्गेट दिलेला, आपण किती जास्तीत जास्त धावा काढू शकाल? जास्तीत जास्त धावा काढायचा प्रयत्न कर। नक्कीच शुभम यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जास्तीत जास्त धावा काढू। नक्कीच दोन्ही संघांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा मॅचसाठी। आपण सरळ चालतोय मैदानात। चालू असलेला सामना पीएसए फाल्कॉन वर्सेस पीएसए धुरंधर। मैदानात काय घडतंय तर 25 धावा लागल्या धावफलकावर, 1-1, 2-2 धावा करून सिंगल डबल वर भर दिलेला आहे। धावफलक मात्र हलता गेलंय। सागर मात्र पुन्हा एकदा चेंडू हुकतोय। बॅटकट आहे, बॅटकटच्या रूपमध्ये 1 धावेने भर पडते। 26 धावा लागल्या धावफलकावर। शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग। (26 रन on a scorecard, loss of 5 wickets. Good bowling, Sagar. Only 9 runs belongs from this over. Good bowling of Sagar. Total run on scorecard
26, loss of 5 wicket and target 27 run to the PSA Falcon team. Next match between PSA Tigers and PSA Mavericks. PSA Tiger won the toss and elected to field first. दोन्ही संघाने विनंती असणार आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. PSA धुरंधर संघाचे खेळाडू मात्र उतरलेले आहेत, तर PSA फाल्कॉन संघाला सुद्धा विनंती आहे आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. थोडीशी लो स्कोरिंग मॅच असणार आहे. PSA फाल्कॉन संघाचा मात्र लवकरात लवकर मॅच संपवण्याचा इरादा असणार आहे. चेंडू आपल्याकडे जो असणार आहे तो वापरायचा आहे. एकच चेंडू देण्यात येईल, चेंडू चेक करण्यासाठी देण्यात येणार नाहीये. नक्कीच सामना चालू करायचा आहे. PSA फॉल्कॉन टीम कडून सलामीची गोल जोडी जयंता आणि निखिल, तर PSA धुरंधर संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज यश. सामना चालू करायचा आहे. हॅलो हॅलो, तर चला त्वरित सामना चालू करायचा है. यश ऑन अटैक, बॉलिंग अटैक पे है. पहले गेंदबाजी शोर से यश है, तो स्ट्राइक पे है बल्लेबाज
12वां प्लेयर फाल्कॉन टीम के 12वां प्लेयर जयंता और नॉन स्ट्राइक पे है निखिल। ये गेंद थोड़ी सी ब्लॉक होल वाली गेंद, अगर ये गेंद पकड़ सकते थे तो रनआउट का चांस हो सकता था अपनी टीम के लिए, लेकिन खराब फील्डिंग का प्रदर्शन वहां पे। बैकअप लेते हुए सागर घरत, निश्चित तौर से सबसे सस्ते प्लेयर। ये गेंद बैट और बल्ले का अंदरूनी किनारा लेके सीधे विकेट कीपर के दस्तानों में, और ये पहले विकेट का पतन, पहला झटका पीएसए फाल्कॉन टीम का। और मैं निश्चित करण जी कहना चाहूंगा, ये जो पीएसए मुंबई क्रिकेट लीग चैंपियनशिप जो यहाँ पे टूर्नामेंट चालू है, तो उसके लिए बहुत बड़ी मेहनत हमारे आयोजक निश्चित तौर से अभिजीत पुरो सर रहेंगे, निखिल सर रहेंगे, दिनेश पाटिल सर रहेंगे, और जयेश पाटिल सर भी रहेंगे। उनका बढ़िया मार्गदर्शन से ये बढ़िया आयोजन, और उसी के साथ अगर कहा जाएगा तो जो हमारा रोस्टर टीम है, राहुल ठाकुर जी रहेंगे, वर्षा मैम रहेंगी, प्रियंका मैम रहेंगी। उनका जो एडजस्टमेंट है पूरे 15 माफ कीजिए 10 टीम, पूरे 10 के 10 टीम के प्लेयर को एडजस्ट करके यहाँ पे ग्राउंड पे अवेलेबल करके दिया है। ये एक बढ़िया एडजस्टमेंट कहनी ये पड़ेगी, तो उनका भी मैं शुक्रिया करना चाहूंगा अपने टीम के कमेटी की ओर से। चलते मैदान में, निश्चित तौर से मैदान में आए हैं एक जबरदस्त हुनहार बल्लेबाज यज्ञेश शेवेकर। ये गेंद हल्के हाथों से खेला है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, वहां पे फील्डर आ रहे हैं, गेंद पकड़ रहे हैं, फेंक रहे हैं, तब तक एक रन पूरी। ये वही बल्लेबाज है जिसके नाम पे हाफ सेंचुरी है पीएसए लीग की, वही यज्ञेश शेवेकर। एक अटॅकिंग फलंदाज यज्ञेश, नक्कीच रोस्टर टीमचा सुद्धा खूप सारा आभार असणार आहे, चांगले ऍडजस्टमेंट सर्व प्लेयर साठी। आता ये मात्र काय अगर घडतंय? गेंद देखी जाए तो रोकनी चाहिए थी, चीते की जैसे दौड़ लगाने वाले सागर ने ये गेंद रोकनी चाहिए थी, 4 रन अपने टीम के लिए बचाने चाहिए थे। थोड़े से महंगे साबित हो रहे हैं सागर अपने टीम के लिए, ये चौवा रोकना जरूरी था अपने टीम के लिए। ये गेंद फिर से उसी क्षेत्र में, वहां पे वही फील्डर सागर गेंद पकड़ रहे हैं, फेंक रहे हैं, तब तक एक रन पूरी, किसी एक रन के साथ कुल रन बन चुके हैं। 7 धावा लागल्या धावफलकावर, अजूनही 20 धावांची गरज, एक लो स्कोरिंग मॅच। निखिल आउट झालाय, दुसरा हादरा मात्र बसतो यज्ञेश याच्या स्वरूपात, जो की हार्ड अटॅकिंग फलंदाज मानला जात होता, तो मात्र आता बाद झालाय। पीएसए फॉल्कॉन टीमला लागलेला दुसरा हादरा यज्ञेश याच्या स्वरूपात। नवीन आलेला फलंदाज कुणाल केपी, आता मात्र पहिलं षटक संपलंय, एका षटकाखेरीज संघाची धावसंख्या 7। 7च्या सरासरीने वाटचाल करायची होती आणि त्याच सरासरीने वाटचाल करतोय तो पीएसए फॉल्कॉन संघ। जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान आहे धावफलकावर। नवीन आलेला गोलंदाज धीरेन म्हात्रे, मॅन फ्रॉम फुंडे।
नेक्स्ट मॅच PSA टायगर्स विरुद्ध PSA मॅव्हरिक्स. दोन्ही संघांना विनंती असणार आहे, हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना चालू केला जाणार आहे. ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आता मात्र विजयासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 18 चेंडू विजयासाठी 20 धावा. हा चेंडू चांगला मारलाय. अंकिता या क्षणी क्षेत्ररक्षण करत होती, परंतु थोडस चेंडूने वळण घेतलंय. चेंडू जातोय सरळ फाईन लेग रिजन मध्ये. 2 धावा पळून काढण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. चांगला फटका. एक ठरवून शॉट केला होता त्या दिशेने. त्याला माहित होता जयंताला की त्या दिशेने जर चेंडू गेला तर नक्कीच चौकार येईल, परंतु क्षेत्ररक्षक नाचूक झालंय. 2च धावेंवर समाधान मानावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन धीरेन. हा चेंडू आखूड टाकलाय. स्क्वेअर कट पद्धतीने फटका खेळलाय. चेंडू सरळ जातोय. क्षेत्ररक्षक जातात. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाचा धावसंख्या फलक मात्र दुहेरी दशकात जाऊन पोहोचलोय 10 या धावेवर. कुणाल प्रथम स्ट्राईक घेईल. बघूया कोणता मोठा फटका खेळतोय का कुणाल. नाहीये. पहिला चेंडू सन्मान दिलाय. एक धावेवर पळून काढले. धावफलक मात्र आलते ठेवतात दोन्ही फलंदाज. त्यांना माहित आहे सिंगल डबल्स काढून सुद्धा आपण हा सामना जिंकू शकतो. त्यामुळे कोणतेही मोठे फटके खेळत नाही. अगोदरच त्यांचे 2 फलंदाज बाद झालेत. जर अजून 2-3 फलंदाज बाद झाले तर नक्कीच हा सामना सुद्धा त्यांना जड जाऊ शकतो. हा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतं. अचूक क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, कारण जर चेंडू हातातनं सटकला असता तर नक्कीच सीमारेषा पार गेला असता. शुभम याने मात्र आता चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धीरेन याला मात्र आता थोडीशी चांगली कामगिरी करावी. एकाच दुसरी विकेट आपल्या संघाला सामन्यामध्ये घेऊन येऊ शकते. बघूया तसं काय घडतंय का मैदानात. हा चेंडू उचली घेतोय, परंतु पंच मात्र चेंडू निर्धाव घोषित करतायत. आता मात्र जबाबदारी घ्यायला लागेल. हा चेंडू जोरात मारलाय. जोरात टोलावलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार. 16 धावा लागल्या धाव फलकावर. असं वाटलं होतं की सामना 2 षटकांमध्ये संपेल, परंतु PSA धुरंधर संघानं मात्र चांगले फायटिंग केली. अजूनही येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. 12 चेंडू 11 धावा. जास्त टीम मीटिंग कडे भर द्यायचा नाहीये. 12 चेंडूंमध्ये 11 धावा. आता नक्कीच पुढच्या षटकांमध्ये सागर याच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे असं वाटतंय. कुणाल मात्र थोडस सागर याला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. कुणाल फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली नाहीये. बघूया गोलंदाजीमध्ये कोणती कामगिरी करतोय सागर. बघूया आपल्या टीमला आता जी गरज असणार आहे विकेट घेण्याची, ती विकेट घेऊन देतोय का सागर. पहिला चेंडू घेऊन हा चेंडू मात्र चांगला टाकलाय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार षटकार. फलंदाजीमध्ये पण काही कामगिरी करू शकला नाही आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती आणि सागर याने येऊन पहिल्याच चेंडूवर षटकार दिलाय. बघा एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा होती तोच खेळाडू खराब कामगिरी करतोय. हा चेंडू सुद्धा रिवर्स स्वीप चौकार. अरे रे 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 रे, ये क्या हो गया.
स्कोर इक्वल झालाय. एक धावेची आवश्यकता असणार आहे. जयंता हा सामना आपणास विनंती आहे की चौकार किंवा षटकार मारून संपवावा अशी टीममेटची विनंती असणार आहे. चौकार किंवा षटकार मारून हा सामना जिंकवला तर नक्कीच सागरियाला मात्र जयंता जर चौकार षटकार मारून सामना जिंकवला तर तो आपल्याला मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल. आणि नक्कीच आमच्या विनंतीला मान राखून सीमारेषा पार षटकार यायचं आहे. आपण आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जायचं आहे. सोबत सागर याला सुद्धा घेऊन यायचं आहे. त्यांनी आपली मदत केली थोडीशी. नक्कीच पीएसए टायगर आणि पीएसए मेवरिक संघाला विनंती असणार आहे आपण यायचं आहे. पीएसए टायगर संघ ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. आपण क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. लवकरच मैदानात उतरायचं आहे. कोणतेही वेळ मात्र घालवायची नाही आहे. जयंता याला विनंती असणार आहे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. 27 धावांची आवश्यकता असताना 8 बॉल मध्ये 25 धावा काढल्या आहेत. त्या वन हँडेड फलंदाजी करून आपल्या संघाला अडचणीत न येता मॅच जिंकवल्याबद्दल धर्मेश सरांना विनंती असणार आहे आपण यायचं आहे. जयंता याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित करायचं आहे. जयंता नक्कीच 27 धावांची आवश्यकता असणारा 100 फलंदाजी करून वैयक्तिक 26 धावा टोकून काढल्या त्या जयंता याने आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतात. जयंता आपण थांबायचं आहे. नक्कीच आपल्या संघाला 27 धावांची आवश्यकता होती. आपण वैयक्तिक 26 धावा काढल्यात तर नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये सुद्धा काय प्रयत्न कराल? नेक्स्ट मॅच सुद्धा आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचं 100% एफर्ट्स देऊ. नक्कीच धन्यवाद. आपल्याला पुढच्या मॅच साठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच सामन्याकडे जातोय. नेक्स्ट मॅच पीएसए टायगर्स विरुद्ध पीएसए मेवरिक्स. पीएसए टायगर संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मेवरिक संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. बघूया कमीत कमी धावा रोखण्याकडे टायगर संघाचा कल असणार आहे.